नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविकांना अत्यंत महत्त्वाचा हा GR आपल्यासाठी आलेला आहे. अंगणवाडी सेविका ताई आणि मदतनीस आहे, दोघींसाठी देखील हा GR महत्त्वाचा असणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून हा GR आलेला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वृद्धी सहनियंत्रण व आरोग्य तपासणी करण्याकरिता जॉईंट स्क्रीनिंगचं अंगणवाडी सेविका मदतनीसांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ते कशा पद्धतीने असणार आणि जॉईंट स्क्रीनिंग म्हणजे काय, ती मोहीम कोठे होणार, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, तुम्ही दिनांक याची पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे. प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील 1,10,664 अंगणवाडी केंद्र मंजूर असून त्यामध्ये अंगणवाडी सेविका 1,10,664 व अंगणवाडी मदतनीस 1,10,664 याप्रमाणे एकूण 2,21,328 पदे मंजूर आहेत. सदर अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांना विविध सेवा पुरवण्यात येतात. लाभार्थ्यांची वृद्धी सहनियंत्रक विषयक माहिती म्हणजे त्यांच्या वजन उंची विषयक माहिती भरण्याकरिता केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर हे ॲप्लिकेशन विकसित केले आहे. अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची वजन उंची याचे मोजमाप करून त्याबद्दलची माहिती दरमहा सदर ॲपमध्ये नोंदवण्यात येते. सदर माहितीच्या आधारे लाभार्थी बालकांची सर्वसाधारण, अतितीव्र कुपोषित, सॅम मध्यम कुपोषित अशा विविध पोषण विषयामध्ये श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात येते. त्या अनुषंगाने कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. अंगणवाडी सेविकांकडून बालकांची वजन उंचीचे मोजमाप करून पोषण ट्रॅकर प्रणालीवर माहिती भरण्याकरिता अचूकता येण्यासाठी तसेच आरोग्य तपासणीअंती कुपोषण बालकांचा शोध घेऊन कुपोषण कमी करण्याबाबतच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याकरिता महिला व बालविकास विभाग यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना यांची यंत्रणा व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य यंत्रणा यांनी एकत्रितपणे अंगणवाडी केंद्रातील बालकांचे वृद्धी सहनियंत्रण व आरोग्य तपासणीकरिता जॉईंट स्क्रीनिंग ही मोहीम नियमितपणे राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होत्या. त्याचाच हा महत्त्वपूर्ण GR आलेला आहे. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य विभागाचं जॉईंट स्क्रीनिंग होणार आहे आणि त्याची मोहीम कशा पद्धतीने असणार हे देखील आपण पाहणार आहोत. बघा, GR अत्यंत महत्त्वाचा आहे. आता शासन परिपत्रक काय आलं हे आपण जाणून घ्या. बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वृद्धी सहनियंत्रण व आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने दर 6 महिन्यातून एकदा जॉईंट स्क्रीनिंग करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर जॉईंट स्क्रीनिंग मोहिमेची उद्दिष्ट देखील त्यांनी दिलेली आहे. ती उद्दिष्ट बघा कोणती आहेत. 1 नंबरचं उद्दिष्ट बघा, वृद्धी सहनियंत्रण साधने म्हणजे जर आपण ग्रोथ मॉनिटरिंग डिव्हाइस GMD यांच्या सहाय्याने 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने वजन उंचीचे अचूक मापन करणे व आरोग्य तपासणी करणे सुलभ होईल. 2 नंबरचं ऑप्शन बघा, जॉईंट स्क्रीनिंग अंती प्राप्त झालेली माहिती पोषण ट्रॅकर ॲपमध्ये नोंद करायची आहे. मग म्हणजे बघा, वजन उंची आपण याच्या अगोदर आपल्यानुसार भरत होतो, परंतु आता आरोग्य विभागासोबत आपण जोडले जाणार आहोत आणि जॉईंट स्क्रीनिंग म्हणजे जॉईंट स्क्रीनिंगनुसार जे काही वजन उंची येईल तेच आपण पोषण ट्रॅकरवर नोंदणी करायची आहेत. पोषण स्थितीनुसार संवेदनशील अंगणवाडी केंद्र अथवा क्षेत्र शोधून त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करून उपाययोजना करणे. त्याकरिता अशा क्षेत्रांसाठी कृती आराखडा तयार करून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या समन्वयाने कार्यवाही करावी. 4 नंबरचा बघा, अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपाययोजना करणे. ज्या बालकांना उपचाराची आवश्यकता आहे अशा बालकांना संदर्भ सेवा उपलब्ध करणे. आणि 5 नंबरचं बघा, आरोग्य पोषण मोहीम विषयक समुपदेशन करणे. आता या मोहिमेची पुढची कार्यपद्धती बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कशा पद्धतीने करायची. तर बघा, मोहिमेची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ज्याला RBSK म्हणते या पथकाकडून एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील अंगणवाडी केंद्रांना देण्यात येणाऱ्या भेटीच्या वेळी 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे दर 6 महिन्यातून एकदा जॉईंट स्क्रीनिंग करण्यात यावे.
प्रत्येक वर्षामध्ये मार्च एप्रिल बघा, मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीमध्ये सदरची तपासणी करण्यात यावी. तर बघा त्यांना हा GR का काढण्यात आला? आता मार्च महिना सुरू आहे, एप्रिल महिना हा येणार आहे, त्यामुळे हा GR महत्त्वपूर्ण काढण्यात आले. आता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून म्हणजे RBSK पथकाकडून आता प्रत्येक अंगणवाडीला व्हिजिट होणार आणि तेथील 0 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालके आहेत त्यांची वजन उंची ही मोजली जाणार आहे आणि त्यानुसारच वजन उंची पोषण ट्रॅकरवर नोंदणी करण्यास सांगण्यात आलेला आहे. असा हा महत्त्वपूर्ण GR आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सदर कालावधी हा दिशादर्शक असून त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना राहतील. म्हणजे हा दिशादर्शक विषय आहे, याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार कलेक्टर यांना राहणार आहेत. तर बघा त्यानुसार कालावधी निश्चित करताना स्थलांतरित लाभार्थी मूळ ठिकाणी ज्या कालावधीमध्ये परत येत असतात असा कालावधी निश्चित करावा, जेणेकरून प्रत्येक लाभार्थी बालकांचे जॉईंट स्क्रीनिंग करणे शक्य होईल. परंतु लाभार्थी स्थलांतरित असल्यास लाभार्थ्यांची नोंद मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीममध्ये करून त्याच्या स्थलांतरांच्या ठिकाणी जॉईंट स्क्रीनिंग केले जावे. पुढचा बघा ऑप्शन 3 नंबरचा काय आहे, ज्या महिन्यामध्ये जॉईंट स्क्रीनिंग करण्यात येणार आहे त्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जॉईंट स्क्रीनिंग करण्यास प्राधान्य द्यावे. त्या महिन्यामध्ये अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांची वजन उंची स्वतंत्रपणे न मोजता जॉईंट स्क्रीनिंगद्वारे प्राप्त माहिती पोषण ट्रॅकर ॲपवर नोंदवायची आहे. बघा आता मार्च महिना संपत आलेला आहे, त्यामुळे आता जॉईंट स्क्रीनिंग काय होणार नाही, पण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच जॉईंट स्क्रीनिंग हे होणार आहे. आणि त्यावेळेस त्यांनी तर बघा नमूद केलेलं आहे, त्यावेळेस अंगणवाडी सेविकांनी मदतनीसांनी सेपरेट वजन उंची घ्यायची नाही. तर जॉईंट स्क्रीनिंगच्या अंतर्गत जी काही माहिती प्राप्त होईल त्या प्राप्त माहितीनुसारच पोषण ट्रॅकर ॲपवर ती माहिती नोंदवायची आहे. पुढचा बघा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो 4 नंबरचा, जिल्हाधिकारी यांनी महिला व बालविकास विभाग यंत्रणेची सार्वजनिक आरोग्य विभागाशी समन्वय साधून जॉईंट स्क्रीनिंगची कार्यवाही प्रभावीपणे पार पडेल याबाबतची दक्षता घ्यायची आहे. त्यांच्या आधिपत्याखाली आणि त्यांच्या जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जॉईंट स्क्रीनिंग समिती स्थापन करून महिला व बालविकास विभागाकडून ही तपासणी होणार आहे अशी माहिती आपल्या समोर आली आहे. पुढचा बघा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो, जिल्हास्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी ग्रामीण यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ज्याला आपण RBSK म्हणतो या पथकाद्वारे जॉईंट स्क्रीनिंग बाबत कृती आराखडा तयार करावा. त्यानुसार पथकाचे नियोजन करायचे आहे. त्याकरिता पथकांना आवश्यक ते मार्गदर्शन जिल्हास्तरीय समितीने करायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता जॉईंट स्क्रीनिंग होणार आहे. जॉईंट स्क्रीनिंगला कोण कोण हजर असणार आहे तर बघा जॉईंट स्क्रीनिंग घेताना ते एक पथक असणार आहे. त्या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हे असणार आहे. तसेच बघा या पथकामध्ये सुपरवायझर, आरोग्य सेविका यांचा देखील समावेश असणार आहे. ग्रामीण स्तरावर बघा याच्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असणार आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती पहा 7 नंबरचा ऑप्शन पहा, जॉईंट स्क्रीनिंगची मोहीम सुरू करण्यापूर्वी तपासणी पथकाने संबंधित उपकेंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या आशा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांची बैठक घेऊन जॉईंट स्क्रीनिंगचे वेळापत्रक निश्चित करावे. त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये जॉईंट स्क्रीनिंग करण्यात येईल याबाबतची दक्षता घ्यायची आहे. आता प्रत्येक अंगणवाडीमध्ये हे काम होणारच आहे, कारण की महाराष्ट्र शासनाचा त्या पद्धतीने GR आलेला आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, बालकांच्या वजन उंचीच्या शास्त्रोक्त पद्धतीने करायच्या मोजमापाचे देखील इथं प्रशिक्षण आशा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांना देण्यात येणार आहे. या वेळापत्रकाची लेखी स्वरूपात सर्व आशा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच गट विकास अधिकारी यांना कळवण्यात यावे अशी अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे. तर बघा एकच दिवस हे पथक चालणार आहे. एक दिवस प्रत्येक अंगणवाडीला ते एक दिवस देणार आहेत. बघा यावेळेस आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांना तपासणीकरिता आणण्यासाठी कुटुंबांना सूचना द्यायच्या आहेत. जास्त गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थ्यांच्या संख्येनुसार अर्धा तासाच्या अंतराने निश्चित वेळ करायची आहे. तर बघा याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना हे शेअर करा. आणि पुढचा 9 नंबरचा ऑप्शन बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी त्या अंगणवाडी केंद्रात वजन काटा, स्टेडिओमीटर, इन्फोंटोमीटर इत्यादी साहित्य सुस्थितीत असल्याबाबतची दक्षता घ्यायची आहे. वृद्धी संनियंत्रण उपलब्ध नसल्यास किंवा नादुरुस्त असल्यास त्याबाबतची व्यवस्था शासन निर्णय महिला व बालविकास क्रमांक बघा दिले त्यामध्ये
नमूद केल्यानुसार करायचे आहे. म्हणजे आपल्या अंगणवाडीतला वजन काटा खराब झालेला आहे किंवा इन्फंटीमीटर खराब झालेला आहे किंवा स्टेडिओमीटर जर खराब झाला असेल तर आपल्या प्रकल्पाला कळवायचं आहे. त्यांच्याकडून ते आपल्याला भेटणार आहे असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. पुढं बघा, अंगणवाडीतील बालकांचं शास्त्रोक्त पद्धतीने इथं होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या कामात मात्र पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ताईंनो, एक महत्त्वाचा हा GR आहे आणि या GRमध्ये प्राप्त माहितीनुसार अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना आता जे पोषण ट्रॅकर जे आहे त्या पोषण ट्रॅकरमध्ये या जॉईंट स्क्रीनिंगमध्ये जी काही वजन उंची येईल त्या वजन उंचीनुसारच माहिती भरायची आहे. बघा ताईंनो, आपल्याला प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये वजन उंचीच्या याच्यामध्ये 4 निकष घातलेले आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परंतु आपण जर वजन उंची जर या शास्त्रोक्त पद्धतीने भरली तर अंगणवाडी सेविका मदतनीसांना कशा पद्धतीने नुकसान होऊ शकते हे आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाची म्हणजे सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे सांगायची काही याच्यामध्ये गरज नाही. अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे. बघा, GR खूप मोठा आहे, एकूण 5 पेजेसचा GR आहे. तुम्ही हा GR डाउनलोड करून देखील पाहू शकताय किंवा तुम्ही मी सांगितलेली एवढी जरी माहिती घेतली तरी बाद झालं. तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हा GR पाहू शकताय. आणि सदर शासन निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे असून उपरोक्त जॉईंट स्क्रीनिंग संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने देखील त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय यंत्रणेस सूचना करावी अशी महत्त्वाची माहिती आपल्यासमोर आलेली आहे. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ताईंनो, हा GR तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा, कारण की या GR नुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कामात मात्र वाढ होणार आहे याची शक्यता नाकारता येणार नाही. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.